मित्रांनो, वेलकम बॅक टू टी कोड 1122 चॅनल. समजतंय ना? समजलंच पाहिजे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत डॉकर. तर डॉकर म्हणजे काय असतं, कंटेनरायझेशन काय असतं, इमेजेस काय असतात, डॉकर फाईल कशी लिहायची, प्रॅक्टिकल काय असतं, या सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर जर तुम्ही मागचा व्हिडिओ बघितला नसेल तर फटाफट जाऊन माझ्या चॅनलला मागचा व्हिडिओ पाहून या आणि सबस्क्राईब करा माझ्या टी कोड 1122 चॅनलला. कमेंट आणि लाईक करायला विसरू नका. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण डॉकर बघणार आहोत. तर फर्स्ट डॉकरची मी थेरी सांगते, झाल्यानंतर नक्कीच आपण प्रॅक्टिकल कडे जाणार आहोत. तर डॉकर म्हणजे काय असतं मित्रांनो? डॉकर म्हणजे कंटेनरायझेशन टूल असतं. ठीक आहे. आता कंटेनरायझेशन टूल म्हणजे काय? तर आता थोडंसं मी बॅक टू जाते आणि आपण थेरी बघूयात आणि त्यानंतर प्रॅक्टिकल कडे येऊयात. डॉकर समजण्यासाठी डॉकर हे का आलं हे बघावं लागेल. आता डॉकर हे का आलं हे बघण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, मागची थिअरी बघावी लागेल. तर मागच्या याच्यामध्ये काय होतं, मागचे काही इयर्स डेव्हलपर्स काय करायचे, त्यांच्या लोकल सिस्टम मध्ये कोड लिहायचे. आता लोकल सिस्टम मध्ये काय व्हायचं, त्यांच्याकडे फॉर एक्झाम्पल साठी आपण काय करूयात, फॉर एक्झाम्पल साठी आपण पायथन 3 चं व्हर्जन घेऊयात. ठीक आहे. पायथन 3 च्या व्हर्जन मध्ये त्यांना ऍप्लिकेशनचा कोड करायचा आहे. ठीक आहे, डेव्हलपर्सला. तर तशी रिक्वायरमेंट त्यांच्याकडे आली आहे. आता ते काय करायचे, त्यांच्या लोकलमध्ये पायथन 3 वापरून कोड करायचे, ऍप्लिकेशनचा कोड लिहायचे आणि त्यानंतर तो सगळा कोड जो काही ऍप्लिकेशन रेडी झाले त्यांच्या सिस्टम मध्ये अगदी व्यवस्थितपणे रन व्हायचं आणि चालू व्हायचं. आता तोच कोड सेम टू सेम तो काय करायचे, डेव्हलपर्स टेस्टिंग टीमकडे पाठवायचे. ऑर्गनायझेशन मध्ये काय असतं, डेव्हलपरची टीम असते, टेस्टिंगची टीम असते, त्यानंतर ऑपरेशनची टीम असते, अशा वेगवेगळ्या टीम्स असतात. आणि आपला एखादा ऍप्लिकेशनचा कोड रेडी झाला की तो आपल्याला टेस्टिंग पर्पजसाठी पुढे पाठवावा लागतो पुढच्या टीमकडे. ठीक आहे. तर डेव्हलपर्स त्यांच्याकडे जेव्हा रिक्वायरमेंट्स यायच्या त्यावेळेस त्यांच्या लोकलला ते लोक कोड करायचे. ऍप्लिकेशनचा कोड डेव्हलपर पुढे टेस्टिंग टीमकडे पाठवायचे. आता इथे काय व्हायचं, इथे व्हायचं असं की जेव्हा डेव्हलपर त्याच्या लोकल सिस्टम मध्ये पायथन 3 वापरून पूर्ण कोड ऍप्लिकेशन रन करायचे तेव्हा त्यांच्या लोकल सिस्टमला तो कोड व्यवस्थितपणे चालायचा आणि तोच कोड तो जेव्हा टेस्टिंग टीमकडे द्यायचे त्यावेळेस काय व्हायचं, त्यावेळेस मित्रांनो टेस्टिंग टीमकडे जो त्यांच्या लॅपटॉपमध्ये जर पायथन 3 व्हर्जन नाहीये, त्यांच्याकडे पायथन 2 चं व्हर्जन आहे, तर त्यांच्या सिस्टम मध्ये हा कोड रन व्हायचा नाही. आणि त्याचमुळे टेस्टिंग टीम काय करायची, डेव्हलपर्सला बोलायची की हा कोड चालत नाहीये किंवा हा कोड रन होत नाहीये. तर अशाच प्रकारे भरपूर वादावाद व्हायचे, त्यामध्ये कोलॅबरेशन नसायचं आणि इतर गोष्टी सगळ्या व्हायच्या. त्यामुळे काय व्हायला लागलं, लायब्ररीज आणि डिपेंडन्सीचा प्रॉब्लेम यायला लागला. लायब्ररीज आणि डिपेंडन्सीचा प्रॉब्लेम यायला लागला मित्रांनो. त्यामुळे आलं डॉकर. आता डॉकर या सगळ्या गोष्टींना कसं काय हँडल करतं बरं? तर डॉकर मुळे काय व्हायला लागलं, डॉकर हे एक कंटेनरायझेशन टूल आहे. आता कंटेनरायझेशन टूल म्हणजे काय? तर कंटेनरायझेशन टूल म्हणजे काय, तर एक कंटेनराइज म्हणजे, कंटेनर म्हणजे काय मित्रांनो, असा फॉर एक्झाम्पल हा डब्बा आहे, राईट? हा एक डब्बा आहे. हा काय आहे, कंटेनर आहे. ठीक आहे. आता या डब्यामध्ये आपण काय करतोय, या डब्याच्या आतमध्ये आपण सगळ्या लायब्ररीज आणि डिपेंडन्सीज एकत्र करून हा डब्बा बंद पॅक करून हा टेस्टिंग टीमकडे पुढे पाठवतोय. दॅट्स इट. आता टेस्टिंग टीम काय करणार, टेस्टिंग टीम डायरेक्टली हा डब्बा घेणार आणि हाच रन करणार. आता टेस्टिंग टीम जेव्हा हा डब्बा रन करते त्यावेळेस या डब्यामध्ये सगळा कोड, सगळी लायब्ररी, सगळ्या डिपेंडन्सीज ऑल इन्क्लुडेड आहे. या डब्याच्या आतमध्ये सगळ्या लायब्ररीज आणि डिपेंडन्सीज हा डेव्हलपर काय करतो, पॅक करून देतो, कंटेनराइज करून देतो. त्यालाच म्हणतात कंटेनरायझेशन टूल. तर आता डॉकर काय आहे, कंटेनरायझेशन टूल. तर डॉकर काय करतं, असा एक कंटेनर रेडी करतं आणि या कंटेनर मध्ये काय करतो, आपण सगळ्या लायब्ररीज, डिपेंडन्सीज, ऍप्लिकेशनचा कोड, एव्हरीथिंग या डब्यामध्ये पॅक करतो आणि हा सेम टू सेम डब्बा आपण काय करतो, पुढे टेस्टिंग टीमकडे पास आउट करतो, जेणेकरून हा इश्यू सॉल्व्ह होतो. तर अशा प्रकारे मित्रांनो, अशा प्रकारे डॉकर हे टूल आहे जे की डेव्हलपर्स आणि टेस्टिंग टीम आणि डेव्हलपर्स हे लोक वापरतात. तर आता
आपल्याला कळालं की डॉकर काय करतं आणि लायब्ररीज आणि डिपेंडन्सीचा इश्यू हे सॉल्व्ह कसं करतं, राईट? आता ते वापरायचं कसं हेही आपल्याला लक्षात आलं पाहिजे. तर त्या अगोदर त्याचं डॉकर वर्क कसं होतं आपण त्याच्याकडे थोडंसं लक्ष देऊया. म्हणजे आपल्याला प्रॅक्टिकल एकदम छान पद्धतीनं समजेल. ठीक आहे? तर आता डॉकरमध्ये काही कन्सेप्ट असतात. जसं डॉकर फाईल असते, इमेजेस असतात, कंटेनर असतं. तर वन बाय वन आपण या सगळ्या गोष्टी समजूयात आणि त्यानंतर डायरेक्टली प्रॅक्टिकलकडे जम्प करूयात. प्रॅक्टिकलमध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही ऐकणार, तेव्हा तुम्हाला नक्की समजेल, की नक्की हे इमेज म्हणजे काय असतं? अच्छा, ओके, ते असतं. डॉकर फाईल म्हणजे काय असते? कंटेनर म्हणजे काय असतं? ठीक आहे. तर आता वन बाय वन आपण बघूयात. तर पहिलं आलं डॉकर फाईल, ठीक आहे. आता वर्क कसं होतंय? वर्क फ्लो काय आहे? डॉकर फाईल आहे. डॉकर फाईल म्हणजे काय एक्झॅक्टली? तर डॉकर फाईल म्हणजे काय असतं? सेट ऑफ इन्स्ट्रक्शन असतं. एक वन बाय वन सिंगल इन्स्ट्रक्शन्स आपण त्या डॉकर फाईलमध्ये एक सिंपल रीड ओन्ली टेम्पलेट असतं, जे की एक्झिक्युटेबल असतं. ठीक आहे. तर आता डॉकर फाईलमध्ये आपण काय लिहितो? सगळ्या ॲप्लिकेशन आपल्याला कसं पाहिजे, त्यामध्ये आपल्याला कुठली ऑपरेटिंग सिस्टम पाहिजे, त्यामध्ये कोड कसा असला पाहिजे, कुठल्या फोल्डरमध्ये तो गेला पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपण तिथे मेन्शन करतो. आता त्या डॉकर फाईलमुळे नक्की काय होतं? डॉकर फाईल म्हणजे काय बघितलं आपण? सेट ऑफ इन्स्ट्रक्शन बघितल्या, राइट? तर सेट ऑफ इन्स्ट्रक्शन डॉकर फाईल आहे. तर त्या डॉकर फाईलमुळे काय होते? एक इमेज तयार होते. त्या डॉकर फाईलच्या मदतीनं एक इमेज रेडी होते. आता ती इमेज इमेज म्हणजे नक्की काय मित्रांनो? तर इमेज म्हणजे एक ब्लूप्रिंट असतं. जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही घर घेता, राइट? तुम्ही घर घेताना तुम्ही जागा घेतली आणि जागेवरती तुमच्या घर बांधायचे. आता जागेवरती जर तुम्हाला घर बांधायचंय, तर तुम्ही काय करता? तुम्ही आर्किटेक्चरकडे जाता. आर्किटेक्चरकडून इंटिरियर जो काही प्लॅन असतो, तो तुम्ही रेडी करून घेता, की मला वॉशरूम या साइडला पाहिजे, मला बेडरूम या साइडला पाहिजे, माझा दरवाजा इथे असला पाहिजे, माझा दरवाजा तिथे असला पाहिजे, व्हॉटएव्हर. ते सगळं आर्किटेक्चर प्लॅन जो तुम्ही करता ना, त्यालाच आणि त्या आर्किटेक्चरच्या प्लॅनमुळं ॲक्चुअल आपलं जे काही घर आहे ते रेडी होतं, राइट? सेम इथे पण काय आहे? इमेज म्हणजे आपली ब्लूप्रिंट आहे. ब्लूप्रिंट आहे जी एक्झिक्युटेबल आहे. आता जी डॉकर फाईल आपण बघितली, सेट ऑफ इन्स्ट्रक्शन आहे, त्याच्यामुळं काय झालं? डॉकर इमेज रेडी झाली मित्रांनो. समजण्याचं ट्राय करा, की डॉकर फाईल इन्स्ट्रक्शन, सेट ऑफ इन्स्ट्रक्शन आहे. सेट ऑफ इन्स्ट्रक्शन मुळे काय झालं? एक इमेज रेडी झाली. इमेज म्हणजे काय सांगितलं? ब्लूप्रिंट म्हणजेच एक घराचा आराखडा जसा आपण काढतो, लाइक सिंपल भाषेत एक घराचा आराखडा जसा आपण काढतो तसंच असतं ते. इमेज म्हणजे एक आपल्या ॲप्लिकेशनची ब्लूप्रिंट, की आपलं ॲप्लिकेशन कसं असलं पाहिजे एक्झॅक्टली, आणि ते एक्झिक्युटेबल असतं. त्यानंतर इमेज नंतर बनतं रनिंग कंटेनर. तेच रनिंग कंटेनर म्हणजे हा डब्बा, जो की आपला ॲप्लिकेशनचा रनिंग कंटेनर असतो. कंटेनर कंटेनर म्हणजे काय? त्याच्या आतमध्ये सगळ्या लायब्ररीज आणि डिपेंडन्सीज आणि ॲप्लिकेशनचा कोड, एव्हरीथिंग इनसाइड दिस कंटेनर. आणि कंटेनर रन केल्यानंतर आपलं ऍक्च्युअल ऍप्लिकेशन जे आहे ते आपल्या ब्राउझरला दिसतं. आता तुम्हाला कळलं असेल की नक्की डॉकर कसं वर्क करतं आणि त्याच्या लागणाऱ्या गोष्टी किंवा टर्मिनॉलॉजी आपण जे काही वापरतो, जसं डॉकर कंटेनर, डॉकर इमेज, डॉकर डॉकर फाईल, या सगळ्या गोष्टी तुम्हाला एक्झॅक्टली समजल्या असतील आणि सिंपल भाषेत मी समजून सांगितलेलं आहे. परत एकदा रिवाइज करूया. डॉकर म्हणजे काय? डॉकर म्हणजे एक कंटेनरायझेशन टूल आहे. कंटेनरायझेशन टूल म्हणजे काय? तर ते लायब्ररीज आणि डिपेंडन्सीचा इश्यू सॉल्व्ह करतं. आता डॉकरमध्ये एक कंटेनर असतो. त्या कंटेनरच्या आतमध्ये ॲप्लिकेशनचा कोड, लायब्ररीज, लागणाऱ्या डिपेंडन्सीज, एव्हरीथिंग इनसाइड दिस कंटेनर. कंटेनरच्या आतमध्ये आपण काय करतो? सगळ्या ॲप्लिकेशनचा कोड, लायब्ररीज, डिपेंडन्सीज एक्झॅक्टली सगळ्या बंद करतो, पॅक करतो आणि एक्झॅक्टली हाच कंटेनर आपण पास करतो आणि हाच कंटेनर आपण रनिंग करतो, जेणेकरून आपलं ऍप्लिकेशन अप अँड रनिंग होतं. त्यानंतर डॉकर कसं वर्क होतं? त्यामध्ये डॉकर फाईल असते. डॉकर फाईलच्या मदतीने डॉकर इमेज होते. आता डॉकर फाईल म्हणजे काय? डॉकर फाईल म्हणजे सेट ऑफ इन्स्ट्रक्शन. एक्झॅक्टली आपल्याला ऑपरेटिंग सिस्टम कोणती पाहिजे, आपल्या कुठल्या फोल्डरमध्ये हे सगळं ऍप्लिकेशन रेडी झालं पाहिजे, या सगळ्या गोष्टी तिथे मेन्शन केल्या जातात. सेट ऑफ इन्स्ट्रक्शन असतात. त्याच्याच मदतीनं आपण काय करतो? डॉकर इमेज रेडी करतो.
डॉकर इमेज म्हणजे काय? आराखडा. असंच लक्षात ठेवायचं, एक घराचा आराखडा जो आपण काढतोय, ब्लू प्रिंट म्हणजेच डॉकर इमेज. एक्झॅक्टली आपल्या ऍप्लिकेशनचा आराखडा. आराखडा म्हणजेच काय? आपल्या ऍप्लिकेशनची ब्लू प्रिंट असते डॉकर इमेज म्हणजे. आणि डॉकर इमेजच्या मदतीने आपण काय करतो मित्रांनो, आपला रिअल ऍप्लिकेशन जो आहे तो रेडी करतो. आपला जो रिअल ऍप्लिकेशन रनिंग अप अँड रनिंग कंटेनर जो आहे तो रेडी करतो. आणि डॉकर इमेजच्या मदतीने आपलं डॉकर कंटेनर, डॉकर रनिंग कंटेनर हे रेडी होतं. तर अशा प्रकारे हे डॉकर काम करत असतं. तर आपल्याला कळालं डॉकर का आलं, आधी प्रॉब्लेम्स काय होते, आता डॉकर काय सॉल्व्ह करतं, ह्या सगळ्या गोष्टी आपण वन बाय वन, स्टेप बाय स्टेप सगळं बघितलेलं आहे. आय होप यामध्ये तुम्हाला काहीही शंका नाहीये. जर तुम्हाला काहीही शंका वाटली तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मला रीच आउट करायचे. तसंच आपले Instagramला सुद्धा अकाउंट आहे tcode1122 नावाने. तिथेही सुद्धा फॉलो करायचे आणि जर तुम्हाला माझ्यापर्यंत रीच आउट करायचं असेल तर तिथे मला डीएम करायचंय. नक्की मी तुमची हेल्प करून देईल. त्यानंतर आता करूया आपण एक्झॅक्टली रिअल प्रॅक्टिकल. म्हणजेच डॉकर इन्स्टॉल कसं करायचं, डॉकर सोबत आपण प्ले कसं करणार आहे, डॉकर इमेज कशी रेडी करणार आहे, डॉकर फाईल कशी लिहायची, या सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकलमध्ये एक्झॅक्टली मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि त्याच पद्धतीनं तुम्ही सुद्धा प्रॅक्टिस करायची आहे. कारण की प्रॅक्टिस करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. आजच्या काळामध्ये जे लोकं जास्त हँड्स ऑन करतात, फक्त थिअरी समजून चालणार नाहीये. तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला प्रत्येक गोष्ट प्रॅक्टिकली करायचंय, प्रॅक्टिकलवर फोकस करायचा, हँड्स ऑन करायचंय. तर आता मस्तपैकी आपण माझ्या लॅपटॉप स्क्रीनवर जाऊया आणि स्क्रीनवर गेल्यानंतर तुम्हाला एक्झॅक्टली समजेल की कसं इन्स्टॉल करायचंय किंवा कसं वापरायचंय. ठीक आहे? चलो. तर ही माझी लॅपटॉपची स्क्रीन आहे लोकल. आता लोकल लॅपटॉपच्या स्क्रीनवरती तुम्हाला काय करायचंय, इथे जस्ट ब्राउझरला जायचंय. ब्राउझरला डॉकर डेस्कटॉप फॉर विंडोज असं टाइप करायचंय. टाइप केल्यानंतर तुम्हाला काय होईल, डॉकरची ऑफिशियल लिंक शो होईल. त्याच्या पहिल्या लिंकवरती क्लिक करायचं आणि क्लिक केल्यानंतर इथे तुमचं जे मशीन आहे त्याच्यावरती क्लिक करून इन्स्टॉल करू शकता. व्हेरी सिंपल. त्यानंतर आता माझं लोकल ह्याच्यावरती ऑलरेडी इन्स्टॉल्ड आहे डॉकर. ठीक आहे, डॉकर डेस्कटॉप. तर आता मला काय करायचंय, मला माझ्या लोकल सिस्टमवरती ते यूज नाही करायचं. मला काय करायचंय, मी काय करणार आहे, मला ऑनलाईन असं उबंतू लिनक्स वरती मला हे करायचंय, डॉकर इन्स्टॉल करायचंय. ठीक आहे. तर आता विंडोज साठी आपण बघितलं अशा पद्धतीनं आपण डॉकर डेस्कटॉप इन्स्टॉल करू शकतो. आता आपण काय करू, एक AWS वरती एक व्हर्च्युअल मशीन घेऊया. EC2 इन्स्टन्स, एक व्हर्च्युअल मशीन आपण घेणार आहोत आणि व्हर्च्युअल मशीन घेतल्यानंतर आपण त्याच्यावरती काय करणार आहोत, डॉकरची प्रॅक्टिस करणार आहोत. डॉकरची काय करणार आहोत, एक उबंतू, एक लिनक्सची मशीन घेणार आहे आपण आणि त्याच्यावरती डॉकर इन्स्टॉल करून आपण प्रॅक्टिस करणार आहोत. तर मित्रांनो, हे EC2 इन्स्टन्स आहे. ही AWS Amazon वेब सर्व्हिसची एक सर्व्हिस आहे. तर जर तुम्हाला इथे लिनक्सची मशीन पाहिजे असेल तर तुम्ही व्हर्च्युअल मशीन इथून घेऊ शकतात. तर अशा प्रकारे मी काय करणार आहे, एक मशीन क्रिएट करतेय मी, व्हर्च्युअल मशीन. जर तुम्हालाही घ्यायची असेल तर तुम्ही अशा पद्धतीनं घेऊ शकतात. लॉन्च मशीन क्रिएट करायचं आणि मशीन क्रिएट झाल्यानंतर आपण त्याला कनेक्ट करणार आहे. कनेक्ट करण्यासाठी आपण याच्यावरती क्लिक करून कनेक्ट बटनावर क्लिक करायचंय. कनेक्ट बटनावर क्लिक करून इथे तुम्ही एक कमांड दिसेल ती कॉपी करा, गिट बॅश ओपन करा आणि गिट बॅश वरती काय करायचंय मित्रांनो, गिट बॅश वरती जिथे तुमची की डाउनलोड झालेली आहे, माझ्या केसमध्ये डाउनलोड्स मध्ये झालेली आहे, त्यामुळे मी डाउनलोड्स मध्ये माझा पाथ घेऊन जाते आणि इथे पेस्ट करायचं. पेस्ट केल्यानंतर ती कमांड आपलं काय होईल, मशीन लॉन्च होईल. मशीन लॉन्च झाल्यानंतर तुम्हाला असं दिसेल, म्हणजे आपण काय आहे आता उबंतूच्या मशीनवरती आहोत. म्हणजेच लिनक्सची आपण इथे लिनक्सच्या कमांड वापरू शकतो, जसं sudo apt install -y. ह्या सगळ्या लिनक्सच्या कमांड आहेत. ठीक आहे. तर आता इथे आपल्याला काय करायचंय, मी पहिल्यांदा रूट युजर नी जाते आणि इथे लिनक्स वरती दोन प्रकारे आपण डॉकर जे काय आहे ते डाउनलोड करू शकतो.
आता दोन प्रकारे डॉकर डाउनलोड करणं म्हणजेच एक तर एक सिंपल वेनी आपण काय करू शकतो, सुडो डॉकर इन्स्टॉल सुडो apt इन्स्टॉल डॉकर .io -y. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, डॉकर हे इन्स्टॉल करू शकतो. एक तर असा प्रकार आहे. ठीक आहे, त्यानंतर दुसरा एक आहे जे की ऑफिशियल डॉक्युमेंटेशन वरून आपण घेऊ शकतो. सुडो apt अपडेट. पहिल्यांदा मशीन आपल्याला अपडेट करावी लागेल. मशीन अपडेट केल्यानंतर आपलं जे काही आहे ते डॉकर इन्स्टॉल होईल. ठीक आहे, मशीन अपडेट करायची आहे. सुडो apt अपडेट -y नी आणि त्यानंतर आपण काय करणार आहे, इन्स्टॉल डॉकर -io हे इन्स्टॉल करणार आहे. आता अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, डॉकर हे इन्स्टॉल करू शकता. दुसरा एक मार्ग आहे जे की ऑफिशियल डॉक्युमेंटेशन वरून आहे. इथे टाईप करायचं ब्राउझरला, डॉकर इन्स्टॉलेशन फॉर उबंतू, आणि इथे तुम्हाला काय होईल, डॉकरच्या कमांड्स तुम्हाला उबंतूच्या कमांड्स मिळतील. हे जे काही आहे ते 1 बाय 1 या सगळ्या कमांड 1 बाय 1 चालवायच्या, जेणेकरून तुमचं डॉकर अगदी इन्स्टॉल होणार आहे. ठीक आहे, आता सध्यासाठी आपण काय केलं, एकदम सिंपल वेनी आपण डॉकर आपला अप अँड रनिंग केला, राईट. सो आता इथे मी बघते, सुडो सिस्टम ctl स्टेटस डॉकर. तर इथे तुम्हाला दिसते मित्रांनो, ऍक्टिव्ह आणि रनिंग आहे. आपलं डॉकर जे आहे ऍक्टिव्ह आणि रनिंग आहे. आता त्यानंतर इथे आता काय करायचंय, डॉकर पीएस नी आपण काय करू शकतो, रनिंग कंटेनर चेक करू शकतो. डॉकर पीएस ही अशी कमांड आहे ज्याने आपण आपले कंटेनर किती रनिंग आहेत ते चेक करू शकतो. आता डॉकर पीएस, त्यानंतर अजून एक कमांड आहे डॉकर इमेजेसने आपण काय करू शकतो, डॉकरचे किती इमेजेस आहेत हे चेक करू शकतो. आता तुम्हाला इथे इमेजेस दिसतीये का, एकही नाहीये. आता अजून एक असती गोष्ट जे की डॉकर हब असतं. डॉकर हब म्हणजे काय, डॉकर हब म्हणजे एक स्टोरेज असतं एक प्रकारचं, जिथे आपण सगळ्या इमेजेस स्टोअर करतो. आता ते आपल्याला ब्राउझर वरती दिसेल. तर ब्राउझर वरती काय टाईप करायचंय, डॉकर हब असं टाईप केल्याने काय दिसेल तुम्हाला, या डॉकर हबला तुम्हाला सगळ्या इमेजेस शो होतील. या सगळ्या दिसते रेडीमेड इमेजेस आहेत. हे इथून आपण काय करू शकतो, या सगळ्या इमेजेस आपल्याला जी पाहिजे ती इमेज आपण काय करू शकतो, पुल करू शकतो. डॉकर मध्ये आपण पब्लिक इमेज करू शकतो, प्रायव्हेट इमेज करू शकतो, आणि आपल्याला जर आपली कस्टम इमेज बनवायची असेल तीही करू शकतो. ठीक आहे, तर आता सध्या माझ्याकडे एकही इमेज नाहीये, बरोबर. तर आपण काय करणार आहे, डॉकर फाईल लिहिणार आहे, आणि डॉकर फाईल लिहून आपण काय करणार आहे, डॉकर इमेज क्रिएट करणार आहे, आणि त्याच्यानंतर आपण एक ऍप्लिकेशन आपला कंटेनर रन करणार आहे. तर आता मी काय करते, आता सध्या डॉकर फाईल लिहिते एक, ठीक आहे, छोटीशी. आता डॉकर फाईल कशी लिहायची, तर डॉकर आपण VI चा उपयोग करणार आहे. ही लिनक्सची एक कमांड आहे. VI हे एक एडिटर आहे ज्याच्यामध्ये आपण फाईल लिहू शकतो. ठीक आहे, तर VI आणि पुढे डॉकर फाईलचं नाव. आता इथे लक्ष द्यायचं, डॉकर फाईलचं नाव नेहमी सेम टू सेम असंच असलं पाहिजे, डी कॅपिटल आणि पुढे फॉलो बाय दी डॉकर फाईल. ओके, हिट एंटर केल्यानंतर तुम्ही अशा फाईलमध्ये येता. फाईलमध्ये आल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, इन्सर्ट मोडला जायचंय. आता इन्सर्ट मोडला कसं जायचं, तर कीबोर्ड वरचा आय दाबायचा. आय दाबल्यानंतर तुम्हाला खाली दिसेल इन्सर्ट मोड.
इन्सर्ट मोड झाल्यानंतर आता डॉकर फाईल कशी लिहायची, तर डॉकर फाईलच्या काही इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या आपल्याला लक्षात घेऊन आपल्याला डॉकर फाईल लिहायची आहे. तर आता सगळ्यात पहिलं महत्वाचं म्हणजे एक इन्स्ट्रक्शन आहे फ्रॉम. आता फ्रॉम म्हणजे काय, तर फ्रॉम म्हणजे आपला जो ऍप्लिकेशनचा कोड आहे तो कोड कुठल्या लँग्वेजमध्ये, प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये लिहिलेला आहे ते आपल्याला इथे लिहायचं. जसं बेस इमेज आपण देतो, तर आता फ्रॉम म्हणजे जर फॉर एक्झाम्पल माझा कोड पायथन मध्ये लिहिलेला आहे ऍप्लिकेशनचा कोड, तर मी इथे काय लिहिणार, पायथन माझी बेस इमेज वापरणार. ठीक आहे, पायथन माझी बेस इमेज वापरणार. आता सध्याला काय करूया आपण, एक उबंतू, उबंतू म्हणजेच ऑपरेटिंग सिस्टम, एक ऑपरेटिंग सिस्टम आपण घेऊया, उबंतू फॉर प्रॅक्टिस पर्पज. ओके, हिट एंटर. त्यानंतर फ्रॉम झाल्यानंतर लक्षात घ्यायचंय हे की व्हॅल्यू पेअर मध्ये लिहिलेलं जातं. की व्हॅल्यू पेअर म्हणजे काय, तर ही जी आहे तुमची की आहे आणि ही जी आहे तुमची व्हॅल्यू आहे. ओके, त्यानंतर खाली ही आपण की देणार आणि त्याची व्हॅल्यू. की म्हणजे काय, आता फॉर एक्झाम्पल नेम आहे, नेम इज इक्वल टू कोणाचं नाव आहे, दिव्या. ठीक आहे, नेम इज इक्वल टू दिव्या. आता नेम इज इक्वल टू दिव्या. आता नेम म्हणजे काय आहे, की, आणि दिव्या म्हणजे काय आहे, व्हॅल्यू. एक्झॅक्टली सेम की पेअर व्हॅल्यू मध्ये आपल्याला काय करायचंय, हे डॉकर फाईल लिहायची आहे. तर फ्रॉम काय आहे, माझी की आहे आणि व्हॅल्यू काय आहे त्याची, उबंतू. त्यानंतर येतं वर्क DIR, वर्क DIR. आता हे काय काम करतं, वर्क DIR म्हणजेच आपला ऍप्लिकेशनचा जो कोड आहे तो एक्झॅक्टली कुठल्या फोल्डर मधले, कुठल्या फोल्डर मध्ये आणि कुठल्या याच्यावरती जाणार आहे, म्हणजे कुठल्या फोल्डर मध्ये आपल्याला तो ऍप्लिकेशनचा कोड ठेवायचा आहे. जे काही ऍप्लिकेशनच्या फाईल्स आहेत, फोल्डर्स आहेत, ते सगळे कुठे ठेवायचे हे आपण डिफाईन कुठे करतो, वर्क DIR मध्ये. तर माझ्या केसमध्ये फॉर एक्झाम्पल मला काय करायचंय, स्लॅश ऍप असा एक फोल्डर बनवायचा आहे. त्या फोल्डर मध्ये मला काय करायचं, त्या ऍप्लिकेशनचा पूर्ण कोड जो आहे तो ठेवायचा आहे. ठीक आहे, त्यानंतर हिट एंटर. त्यानंतर अजून एक कमांड आहे कॉपी, कॉपी. ठीक आहे, कॉपी. आता कॉपी मला काय करायचंय, कॉपी मला काय करायचंय, एक फाईल करायची, फाईल 1 असं नाव देऊया. आता हे लक्षात घ्यायचंय की ही फाईल जी काही आहे ती आपल्या लोकल सिस्टम मध्ये प्रेझेंट पाहिजे. आता कॉपीचा अर्थ काय आहे, की जे आपण कॉपी कमांड काय करते, जो आपल्या लोकल मधला जो कोड आहे तो सगळा कॉपी करते, जी फाईल आहे ती कॉपी करते. आता कॉपी फाईलचं नाव आणि आपल्याला कुठे कॉपी करायची, डेस्टिनेशन. तर मला आता कुठे करायची, याच डिरेक्टरीमध्ये करायची, म्हणून डॉट म्हणजे करंट डिरेक्टरी, राईट, फॉलो बाय दी डॉट. त्यानंतर अजून एक कमांड आहे ऍड. ऍड, ऍड आणि कॉपी मध्ये काय डिफरन्स आहे, म्हणजे कमांड एकच आहे, काम एकच आहे, कॉपी करणं, बट याचा डिफरन्स काय आहे. तर इंटरव्ह्यू मध्ये मित्रांनो हा क्वेश्चन विचारला जातो की ऍड आणि कॉपी मध्ये, डॉकर फाईल मध्ये ऍड आणि कॉपी कमांड मध्ये काय डिफरन्स आहे. दोन्ही एकच काम करतात, कॉपी आणि कॉपी फाईल, फाईल जो कोड आहे, फाईल फोल्डर्स जे काही कोड आहे ते कॉपी करण्याचं काम करतात. बट याचा मधला डिफरन्स काय आहे, तर कॉपी ही कमांड काय करते, लोकल मधून, आपल्या लोकल सिस्टम मधून कॉपी करते. तिथे ऍड कमांड काय करते, ऍड कमांड एका URL वरून किंवा बाहेरच्या डेस्टिनेशन वरून आपला कोड जो आहे तो कॉपी करते. फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला डेव्हलपर्सनी झिप फाईल पाठवली आहे, तो झिप फाईल आपण काय करणार, जर कॉपी कमांडने आपण ती झिप फाईल कॉपी केली आपल्या डॉकर फाईल मध्ये, तर काय होईल, नुसती झिप फाईल आपल्याला कॉपी होईल. पण ऍड कमांड काय करतं, ऍड कमांड मध्ये हे फीचर्स आहेत, हे युटिलिटी आहे की ते झिप फोल्डर कॉपी करणार, झिप फाईल, आणि झिप फाईल कॉपी करून ते एक्सट्रॅक्ट पण करणार. ठीक आहे, एक प्रकार हा झाला. दुसरा डिफरन्स, तो URL वरून कॉपी करतो कोड. फॉर एक्झाम्पल जर डेव्हलपरनी माझा कोड गिटहब वर ठेवलाय, तर गिटहब वरून तो कॉपी करतो ऍड कमांड. तेच सेम काम मी कॉपी कमांड सोबत नाही करू शकत. कॉपी मी कधी वापरणार, जेव्हा माझा कोड हा लोकल सिस्टमला प्रेझेंट आहे. गॉट इट, लोकल याच्यामध्ये जेव्हा माझा कोड फाईल जी काही आहे ते जर मला डॉकर फाईल मध्ये कॉपी करायचं असेल, तेव्हा मी काय वापरणार मित्रांनो, कॉपी कमांड.
राईट. आणि ऍड कमांड कधी वापरणार मी? जेव्हा माझा कोड कुठे गिटहब वरती, कुठल्या दुसऱ्या URL वरती आहे, तेव्हा मी वापरणार ऍड कमांड. आणि जर मला डेव्हलपरने झिप फाईल दिली, तर ती झिप फाईल कॉपी करण्यासाठी मी काय करेल? ऍड कमांड वापरेल. तर ऍड करून काय करायचंय? आपण ऍड काय करूया? फाईल 2 असं करूया. आणि त्यानंतर अजून एक कमांड आहे. आता सध्या काय करूया आपण? ही डॉकर फाईल एवढीच आपण लिहूया. अजून इन्स्ट्रक्शन्स आहेत. स्टेप बाय स्टेप मी सगळं सांगते, पण हे प्रॅक्टिकलसाठी मी शो करते. तर आपण काय करू? फक्त या डॉकर फाईलला रन करूया. त्याची इमेज क्रिएट करू आणि त्याचं कंटेनर पण रनिंग क्रिएट करूया. तर त्यानंतर मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप अजून ऍडव्हान्स घेऊन जाते. ठीक आहे? आता एवढी डॉकर फाईल जर मी लिहिली, तर आता काय करायचंय? इस्केप दाबायचं. तुमच्या कीबोर्डवरती सगळ्यात कोपऱ्याला इस्केप नावाचं बटन आहे, ते दाबायचं. कोलन दाबायचं आणि WQ आणि हिट एंटर, जेणेकरून तुमची डॉकर फाईल जी काय आहे सेव्ह होईल. आता तुमची डॉकर फाईल सेव्ह झाली आहे का नाही कुठे बघायची? तर LS केल्यानंतर, लिनक्सची एक कमांड आहे LS केल्यानंतर तुम्हाला दिसेल डॉकर फाईल तुमची प्रेझेंट आहे. आता या डॉकर फाईल मध्ये एक्झॅक्टली आपण जो कंटेंट लिहिलाय तो आहे का चेक करण्यासाठी कॅटचा उपयोग करायचा. कॅट आणि फॉलो बाय दी डॉकर फाईल. डॉकर फाईल आणि कॅट. त्यानंतर तुम्हाला इथे दिसेल आपण काय घेतलंय? फ्रॉम उबंतू घेतलंय. वर्क dir काय घेतलंय? /app. कॉपी कमांड काय केले? आपण कॉपी केली फाईल, पण लक्षात घ्या फाईल नंबर 1 आणि फाईल नंबर 2 आपल्याला इथे क्रिएट करायचे. त्यानंतरच हे त्याला मिळेल. आता मी काय करते? आता एरर शो करते तुम्हाला. ठीक आहे? एररमुळं काय करतो आपण? शिकतो जास्त. तर एरर शो करते. आता माझ्या लोकलमध्ये फाईल 1 अशी कुठली फाईल नाहीये. अशा नावाची फाईल माझ्याकडे प्रेझेंट नाहीये. सो मी जेव्हा इमेज क्रिएट करायला गेली, डॉकर फाईल माझी रन केली, तर तिथे एरर येईल. त्याला तो एरर बोलेल की मला फाईल 1 ही सापडली नाही. ठीक आहे? तर डॉकर इमेज तयार करण्यासाठी काय कमांड आहे मित्रांनो? सिंपल कमांड आहे. डॉकर बिल्ड डॉकर बिल्ड -t. टी कशासाठी? टॅग करतोय आपण. ठीक आहे? -t आणि इमेजचं नाव आपण काय करू? इमेज 1 घेऊया. इमेज 1. ठीक आहे? आणि त्यानंतर आपल्याला डॉकर फाईल कुठे आहे? करंट डिरेक्टरीमध्ये प्रेझेंट आहे म्हणून डॉट. करंट डिरेक्टरीमध्ये, करंट फोल्डरमध्ये माझी डॉकर फाईल प्रेझेंट आहे म्हणून डॉट. आता हिट एंटर. एंटर केल्यानंतर इथे काय आलं? इथे दिसतोय एरर. तर आपल्याला काय करायचंय? VI परत डॉकर फाईल मध्ये जायचं आणि इथे आपण ऍड जी कमांड आहे त्याला आपण डेस्टिनेशन दिलेली नाहीये. ठीक आहे? म्हणून इन्सर्ट मोडला जाऊन इथे ऍड कमांडला आपण काय करायचंय? डेस्टिनेशन देऊया डॉट. याच डिरेक्टरीमध्ये इस्केप :WQ. ओके? त्यानंतर आपण काय करायचंय? परत एकदा डॉकर फाईल हिट करायला बघायचं. आता परत एरर येईल. एरर काय येईल? त्याला कॉपी फाईल सापडली नाही. कॅन नॉट फाउंड कॉपी. ठीक आहे? कॉपी फाईल काय झालेली आहे? सापडलेली नाहीये. म्हणजे फाईल 1 ही त्याला सापडलेली नाहीये कॉपी करण्यासाठी. त्यासाठी आपण काय करायचं? टच कमांडने आपण काय करू? फाईल 1 नाहीतर आपण काय करू? फाईल 1 आपण क्रिएट करू. फाईल मध्ये लिहू हॅलो. इन्सर्ट मोडला जाऊया. इन्सर्ट मोडनी हॅलो आय एम लर्निंग डॉकर विथ टी कोड 1122 असं आपण कंटेंट लिहिलंय. इस्केप :WQ जेणेकरून फाईल सेव्ह होईल. आणि त्यानंतर आपण काय करू? फाईल 2 टचनी आपण काय करू? फाईल 2 क्रिएट करू. एम्प्टी फाईल. ठीक आहे? आता माझ्याकडे काय आहे मित्रांनो? फाईल 1 आणि फाईल 2 हे माझ्या लोकल सिस्टम मध्ये प्रेझेंट आहेत. तर आता आपल्याला काय करायचंय? आपण परत एकदा डॉकर बिल्ड -t इमेजचं नाव इमेज 1 काही ठेवू शकता. दिव्या 1, दिव्या 2, पेडी, शिनचॅन, व्हॉट एव्हर यू वॉन्ट. कुठलंही नाव ठेवू शकता तुम्हाला जे पाहिजे ते. ठीक आहे? आणि फॉलो बाय डॉट.
डॉट कशासाठी, करंट डिरेक्टरीमध्ये माझी काय आहे, डॉकर फाईल प्रेझेंट आहे म्हणून. आता इथे आपल्याला काय करायचंय, हिट एंटर दाबायचं. हिट एंटर दाबल्यानंतर तुम्हाला दिसेल फ्रॉम उबंतू रेडी झाले, ओके. वर्क DIR माझी सेट झाली आहे. युजिंग कॅशे फाईल 1 ही कॉपी झाली आहे आणि फाईल 2 पण कॉपी झाली आहे आणि काय केलेलं आहे, सक्सेसफुली टॅग केलेलं आहे इमेज 1. म्हणजे आपली इमेज 1 ही रेडी झालेली आहे. आपण स्वतः डॉकर फाईल लिहून आपली इमेज क्रिएट केली आहे मित्रांनो. कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर दॅट. ओके. आता आपण काय करणार आहोत, इमेज बघणार आहोत. इमेज कसं बघायचंय, डॉकर इमेजेस कमांडनी. तर आपल्याला काय टाकायचंय, डॉकर इमेजेस, दॅट्स इट. आणि हिअर यू गो. इथे काय दिसेल तुम्हाला, एक उबंतूची इमेज जी आपण घेतली होती डॉकर हब वरून फ्रॉमनी, आणि दुसरी म्हणजे आपली काय, ही जी आहे ती बेस इमेज आहे आणि ही जी आहे ती आपली आपण क्रिएट केलेली इमेज आहे मित्रांनो. आपण क्रिएट केलेली इमेज आहे. आता आपल्या इमेजनी आपल्याला काय करायचंय, एक कंटेनर बनवायचा आहे रनिंग. तर रनिंग कंटेनर बनवण्यासाठी आपल्याला काय लागेल, रनिंग कंटेनर आपल्याला ऍप्लिकेशन आपलं अप अँड रेडी करायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला काय लागेल, ब्लू प्रिंट लागेल, म्हणजेच आपली इमेज लागेल. आपल्याला जर घर बांधायचं असेल तर आपल्याला काय पाहिजे, आराखडा पाहिजे. तसंच आपल्याला जर ऍप्लिकेशन रनिंग करायचं असेल डॉकर मध्ये तर आपल्याला त्यासाठी काय लागेल, ब्लू प्रिंट लागेल. तर ब्लू प्रिंट आपल्याकडे ऑलरेडी प्रेझेंट आहे, जे की आपण स्वतः आपल्या हाताने लिहून डॉको फाईल लिहून आपली इमेज क्रिएट केलेली आहे, ज्यामध्ये आपण एक फाईल कॉपी केलेली आहे. त्यामध्ये आपण आता काय करायचं, मस्तपैकी आपला उबंतूचा कंटेनर अप करूया. तर अप करण्यासाठी आपल्याला काय करायचंय, एक कमांड आहे डॉकर रन. दॅट्स इट, व्हेरी सिम्पल. डॉकर रन, किती सिम्पल आहे हे. फक्त आपल्याला इमेज करताना काय करायचं, डॉकर बिल्ड, आणि कंटेनर रन करताना काय करायचं, डॉकर रन. दॅट्स इट. जर तुम्ही डॉकर फाईल लिहायला शिकलात तर तुम्हाला डॉकर रन करण्यासाठी काहीच लागणार नाहीये. म्हणजे 2 कमांड मध्ये यू आर सेट. ठीक आहे. तर आता डॉकर रन हायफन ITD आणि हायफन नेम टाकायचं. आपलं नाव कुठलं पाहिजे, कंटेनर 1 असं नाव देऊया आपण, कंटेनर 1. आणि त्यानंतर इमेजचं नाव द्यायचं, आपलं इमेज 1 असं नाव आहे, आणि हिट करायचं एंटर. एंटर केल्यानंतर तुम्हाला काय दिसेल, एक ID जनरेट झालेला दिसेल. तो ID जनरेट झालेला म्हणजेच काय, आपलं कंटेनर जे आहे ते रेडी झालंय. आता कंटेनर अप आहे की एक्झिट मोडला गेले हे बघण्यासाठी काय करायचं, डॉकर PS कमांड यूज करायची. डॉकर PS ने काय दिसतं, आपलं कंटेनर रन आहे की एक्झिट झालंय हे कळतं. डॉकर PS जर आपण केलं तर हिअर यू गो, सक्सेसफुली आपलं जे कंटेनर आहे ते अप अँड रनिंग आहे. आता त्यामध्ये आपण आतमध्ये आपण शिरून बघूया. ठीक आहे, कंटेनरच्या आत जाऊन बघूया की आपली डॉकर जी कॉपी फाईल केली होती ना, ज्यामध्ये आपण लिहिलं होतं आय एम लर्निंग डॉकर विथ टी कोड 1122, एक्झॅक्टली तेच आपल्याला चेक करायचंय की आपली जी डॉकर फाईल आहे ती बरोबर जसं पाहिजे तशी काम करतेय की नाही. ठीक आहे. तर त्यासाठी आपल्याला काय कमांड आहे, डॉकर एक्झेक थ्रू आपण काय करू शकतो, कंटेनरच्या आतमध्ये जाऊ शकतो. डॉकर एक्झेक हायफन IT आणि त्यानंतर कंटेनरचं नेम काय दिलं होतं आपण, काउंट 1 असं ठेवलेलं आहे आपण, राईट. त्यानंतर आपण पुढे काय द्यायचंय, बॅश म्हणजे काय, आपण शेल यूज करतो, राईट. कारण की आपलं उबंतूचं कंटेनर आहे म्हणून आपण काय करतोय, शेल यूज करतोय. सो हिट एंटर. आता आपण बघतोय डॉकर कंटेनरच्या आत आहे आपण. ही जी आहे ही आपली डॉकरची कंटेनरची ID आहे मित्रांनो. इथे चेक करताय तुम्ही, कंटेनरची ID जी आहे तीच आपली ID इथे पण आहे. म्हणजे आपण काय आहे, कंटेनरच्या आतमध्ये आहे. आता आपण बघितलेलं डॉकर फाईल मध्ये आपण वर्क DIR मध्ये /app हे सेट केलं होतं. तर /app सेट केलं म्हणून डायरेक्टली तुम्हाला इथे /app दिसतंय, राईट. आता जर आपण इथे LS केलं तर इथे तुम्हाला काय दिसेल, फाईल 1 आणि फाईल 2 दिसेल, राईट. जे की आपण लोकल सिस्टम वरून आपल्या डॉकर फाईल मध्ये कॉपी केली आहे, एक्झॅक्टली. त्यानंतर फाईल 1 चा कंटेंट आपण चेक करू, कॅट
file 1, right? Cat file 1, and here you go. Hello, I am learning Docker with the T code 1122. सक्सेसफुली आपलं काय झालेलं आहे, कंटेनर अप अँड रनिंग केलेलं आहे आपण डॉकरच्या मदतीनं. आपण स्वतः डॉकर फाईल लिहिली, डॉकर इमेज क्रिएट केली आणि त्यानंतर आपला उबंतूचा कंटेनर हा रनिंग केला. रनिंग केल्यानंतर आपण काय केलं, चेक केलं की आपला डॉकर कंटेनर हा अप आहे की नाही. कंटेनरच्या आत जाऊन आपण हे चेक केलं की आपली जी फाईल आपण लोकल सिस्टम वरून घेतली होती ती आपण करेक्ट पद्धतीनं कॉपी झालीये की नाही, म्हणजे एक्झॅक्टली आपलं कंटेनर जसं वर्क करायला पाहिजे तसं वर्क करतंय की नाही. तर सक्सेसफुली आपलं पहिलं प्रॅक्टिकल जे आहे आपलं कंप्लीट झालेलं आहे. तर आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवते एक्झॅक्टली डॉकर फाईल अजून ऍडव्हान्स मध्ये कशी लिहितात आणि डॉकर फाईलचे पूर्णपणे जे इन्स्ट्रक्शन्स आहेत जे 1 बाय 1 मी तुम्हाला शिकवते आणि त्यानंतर प्रॅक्टिकल आपण सोबत सोबत करणार आहोत. त्यानंतर आपण एक प्रोडक्शन लेवलचं सुद्धा एक ऍप्लिकेशनचं जे काही डॉकर फाईल आहे ते आपण करणार आहे, प्रॅक्टिकल सहित करणार आहे आणि आपण आपला कंटेनर आपलं ऍप्लिकेशन कंटेनराइज पूर्णपणे करून दाखवणार आहे. ठीक आहे. तर जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.